नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपल्याला इथं बनवायची बोंबलाची रस्सा भाजी. मस्तपैकी बोंबील कट करून घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. बोंबील पाण्यात ठेवले की अगदी स्वच्छ असे निघतात आणि पूर्ण त्याची घाण निघते. त्याच्यानंतर पहा, वाटण इथं तीळ, लसूण, धने, खोबरं, कांदा, कोथिंबीर, बस. चला आता हे वाटण आपण पूर्ण याच्यात टाकूया. पहा, मिक्सरच्या बाउलमध्ये संपूर्ण वाटण टाकून घ्यायचं आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. आणि अगदीच माहीम असं आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे बरं का. आपण दरवेळेस अगदीच वेगवेगळ्या प्रकारचं करतो बोंबलाचं कालवण. दरवेळेस मसाल्यात कलर बी अगदीच वेगळा. आज थोडंसं वेगळं करूया. इथं पहा, इथं बोंबील आता धुवून घेते स्वच्छ. जेवढे बोंबील तुम्हाला स्वच्छ धुता येईल तेवढे धुवा. पूर्ण त्याचा वास निघून जातो, वास राहत नाही आणि बोंबीले आपले स्वच्छ होतात. त्याच्यानंतर हे बघा, बोंबील पुन्हा मी धुवून घेतले 2 पाण्याने आणि पुन्हा एकदा पाणी ओतून घेते. स्वच्छ बोंबील धुतल्यावर पुन्हा ते पीठ घ्यायचं बाजरीचं आणि पुन्हा बाजरीच्या पिठाने आपल्याला हे बोंबील चोळून घ्यायच्यात. पहा, एवढे बोंबील साफ केले की खरंच खूप छान लागतात. पाहू शकता तुम्ही. अगदी बोंबील हे तुमच्या पुढेच धुतलेले आहेत. अशा पद्धतीने बोंबील अगदी स्वच्छ करायचे बरं का. खायला खरंच खूप चवदार लागतात. मग अजिबात वास येत नाही मैत्रिणो. हे बघा, एकदम स्वच्छ असे क्लीन हे झालेले आहेत मैत्रिणो. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुन्हा आपण ते प्लेटमध्ये ते बोंबील ठेवून घेऊया आणि पुन्हा पाणी ओतून घेऊया. बोंबील अगदी स्वच्छ झालेले आहेत मैत्रिणो. पहा, झाले का नाही स्वच्छ. दिसायलाच किती छान दिसतात. चला आता इकडं कढई ठेवली आहे गॅसवर. त्याच्यात घेऊया आपण तेल टाकून. कढईमध्ये आपण तेलही ओतले. पाहू शकता तुम्ही. तेल अगदी चांगल्या पद्धतीने तापून दिलं की त्याच्यात लगेच बोंबील टाकायचे. पहा, बोंबील आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे बरं का मैत्रिणो. पूर्ण त्याचा कच्चापणा गेला पाहिजे ना, अगदीच कुरकुरीत असे बोंबील झाले पाहिजे. मग त्या बोंबलाची चव अजूनच वाढते. पहा, हे बघा, मस्त असे फ्राय होत चाललेत. त्याच्यानंतर मी इथं संपूर्ण मसाले, मीठ हे घेणार आहे. पहा, आणि आपल्याला हे टाकून द्यायचे आहेत त्याच्यात. सुके मसाले आता कोणते घेतलेत हे तुम्हाला दाखवलेलेच आहे मी. पुन्हा एकदा आपण बोंबील हलवून घेऊया. त्याच्यानंतर हे सुके मसाले याच्यात टाकून देऊया. मीठही टाकायचे म्हणजे आपल्या बोंबलाला अजूनच छान चव येते. हे बघा, बोंबलाला अजून कुरकुरीतपणा येतो मैत्रिणो. त्याच्यानंतर जे घेतलेलं वाटण आहे ते टाकायचं. आता हा मसाला जरी टाकला आहे पण आपल्याला हे कालवण असं वाटणार की हिरव्या मिरचीचंच केलं आहे का काय. कलर त्याचा हिरवाच राहणार आहे. पहा, आणि खायला बी अप्रतिम चव लागते. पूर्ण बोंबील आणि हे वाटण आपण असं मस्त परतून घेऊया. पहा, आणि अगदी चांगल्या पद्धतीने परतलं आहे. तेलही सुटलं आहे साईडला. पाहू शकता. आता ही भाजी तुम्हाला किती करायची त्याच्या अंदाजाने तुम्ही त्याच्यात पाणीसुद्धा टाकू शकता. पण पुन्हा एकदा मी हलवून घेते. चांगलं हलवल्याच्यानंतर आपल्याला ओतायचे त्यात पाणी. हिरवीगार बोंबला रस्साची भाजी मैत्रिणींनो, अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. खूप छान लागते चवेला.
अगदी खळखळून उकळी आलेली आहे. भाजी बी आपली तयार होत आलेली आहे पहा. चला मैत्रिणींनो, आवडली तर नक्कीच सांगा.